आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा स्पेशल आहे ना, आपण मस्त इथे ना केशर युक्त श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे. या गुढीपाडव्याला आहे ना, बाहेरून श्रीखंड आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी असा हा श्रीखंड बनवा. झटपट बनतो आणि अगदी कमी वेळामध्ये बनतो. इथे ना आज हा श्रीखंड आपण बनवताना कुठेही कपड्यामध्ये बांधून घ्यायचा नाही. अगदी झटपट बनवायचा आहे. त्यामुळे मी इथे एक अशी ट्रिक सांगणार आहे, की ज्यामुळे तुमचंही श्रीखंड अगदी परफेक्ट होईल. जसा मार्केटमध्ये मिळतो ना, तसाच श्रीखंड आपण घरच्या घरी बनवणार आहोत. त्यामुळे आपणही जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर श्रीखंड बनवण्यासाठी ना मी इथे साधारणतः आहे ना अर्धा किलो मी इथे दही घेतलेलं आहे. तर हे जे दही आहे ना, हे गोकुळचं दही मी वापरते कारण हे छान घट्ट असतं आणि खूप छान असते ह्याची क्वालिटी. सो त्यामुळे मी हे गोकुळचंच दही वापरते. तर इथे बघा शक्यतो आहे ना श्रीखंड बनवताना आहे ना, नेहमी असं कपड्यामध्ये आपण दही घेतो, खाली स्ट्रेनर आणि एक भांडं ठेवलेलं आहे आणि रात्रभर किंवा 1-2 तास आपण असं याचं पाणी काढून घेतो. पण मी इथे आहे ना, हे भांडं नाही वापरणार. मी इथे कपड्याचा वापर नाही करणार. तर मला आहे ना, ऑनलाईन एक असं भांडं मिळालेलं आहे, की ज्याच्यामध्ये ना अजिबात तुम्हाला जास्त मेहनत करायची नाहीये. यामध्ये दही ॲड करायचं आहे आणि हे भांडं असंच 2 तास किंवा रात्रभर ठेवा. छान यातलं सगळं पाणी निघतं आणि मस्त असा फ्रेश ताजा घट्ट असा चक्का आपल्याला मिळतो. तर आता मी काय करणार आहे, की हे भांडं आहे ना, यामध्ये हे दही ॲड केलेलं आहे आणि जेवढं बसेल तेवढं आपल्याला दही यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे भांडं आहे ना, झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. साधारणतः 1-2 तास किंवा तुम्ही रात्रभर ठेवलं तरीही चालेल. छान यातलं सगळं पाणी निघून जातं. तर इथे हे बघा झाकण लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, की आहे ना दही टाकल्या-टाकल्या ना यामध्ये पाणी निघायला सुरुवात झालेली आहे. तर हे बघा इथे हे दिसत नाही. ओके, हे बघा तुम्ही बघू शकता छान ह्यात पाणी निघत आहे. असंच हे ठेवून द्या, मस्त पाणी निघेल. फ्रिजमध्ये ठेवलं तर अजून छान घट्ट मिळेल. फ्रिजमध्ये ठेवा नाहीतर बाहेर ठेवा, काहीही हरकत नाही. आता हे भांडं आहे ना, मी हे असंच 2-3 तास ठेवून देणार आहे. 2 ते 3 तासांनंतर आपण चेक करूया. येस, तर हे बघा इथे ऑलमोस्ट आहे ना 3 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता दह्यातलं सगळं पाणी निघालेलं आहे. आणि तुम्ही बघा सुरुवातीला जेव्हा आपण यात दही ॲड केलं होतं, तेव्हा दही कितपत वर होतं आणि आता बघा पूर्ण खाली गेलेला आहे. छान घट्ट असा आपल्याला याचा चक्का मिळालेला आहे. श्रीखंड बनवण्यासाठी आधी आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे. आता हा चक्का आहे ना, आपण ह्या पुरणाच्या जाळीवर घेऊन आहे ना, छान बारीक करून घेणार आहे. पण त्याआधी ना, इथं साहित्यामध्ये मी काय-काय घेतलंय ते पाहूया. तर पिठी साखर, वेलची पूड, थोडंसं जायफळ, चारोळे घेतलेले आहेत, पिस्ता घेतलेले आहे आणि त्याचबरोबर बदाम घेतलेले आहे. केशर घालून मी दूधही इथं घेतलेलं आहे. ते मी सांगायला विसरलेले आहे. पण साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना, हे जी पुरणाची जाळी आहे ना, यामध्ये आपण हा जो चक्का आहे ना, हा काढून घेणार आहोत आणि जसं आपण पुरण बारीक करतो की नाही, म्हणजे या जाळीतून जसं पुरण आपण खाली घेतो, तसंच हे आपण आहे ना, चक्का सुद्धा करणार आहोत. यामुळे काय होणार आहे, की जे आपण श्रीखंड बनवणार आहोत ना, ते श्रीखंड छान असं रेशमी, मुलायम असं बनणार आहे. म्हणूनच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. यामुळे छान मऊसूत आणि रेशमी असा हा श्रीखंड बनतो. तर अगदी झटपट होते ही प्रोसिजर. खूप काही वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटामध्ये आपला हा चक्का गाळून सगळा खाली येतो. तर मी तुम्हाला दाखवते, की हा खाली कसा येतो. अगदी पटकन येतो आणि छान आहे ना असा मऊसूत रेशमीदार असा श्रीखंड आपल्याला मिळतो. तर हे बघा छान असं हे निघत आहे. अजून एखाद मिनिटभर मी हे छान असं हलवून घेणार आहे. सगळा चक्का आपला या गाळणीतून खाली पडणार आहे. तर मी जसं आधीही म्हटलं, की या पाडव्याला आहे ना बाहेरून श्रीखंड आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी करा. कारण कितीही झालं ना, तरी बाहेरच्या पेक्षा घरी केलेला पदार्थ हा अतिशय चांगला असतो आणि पौष्टिक असतो. तर हे बघा सगळा आपला हा चक्का आहे ना, ह्या जाळीतून खाली आलेला आहे आणि हा मी इथे सगळं काढून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, एक 2-3 मिनिटं छान फेटवून घेणार आहोत. म्हणजे तो अजून छान मऊसूत बनेल आणि छान असा जसं मी म्हटलं, की रेशमीदार असं बनेल. छान हे 2-3 मिनिटं हे फेटवून घ्यायचं. ही प्रोसिजर करणं खूप गरजेचं आहे. 2-3 मिनिटं फेटवून घेतल्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे पिठी साखर.
तर अख्खी साखर ऍड करू नका, पिठी साखरच घ्या. आणि साधारणतः ना एक 4 टेबलस्पून मी इथं साखर ऍड केलेली आहे. गरज पडली तर मी पुन्हा इथं अजून साखर ऍड करणार आहे. पण 4 टेबलस्पून साखर ऍड केल्यानंतर पुन्हा छान फेटून घ्यायचं आहे, की जेणेकरून साखर आणि आपला हा चक्का छान मिक्स झाला पाहिजे आणि परफेक्ट असा आपला हा श्रीखंड झाला पाहिजे. येस, तर हे बघा 2-3 मिनिटांनी मी छान फेटून घेतल्यानंतर छान मऊसूत झालेला आहे. तर मला इथे गरज पडली म्हणून मी अजून 2 चमचे पिठी साखर ऍड केलेली होती. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये ना हे दुधात केशरच्या काड्या मी आधीच भिजत घातल्या होत्या, ते ऍड करणार आहे. याने रंग छान येतो आणि केशरयुक्त असा आपला श्रीखंड बनतो. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स घालणार आहे. तर ड्रायफ्रुट्समध्ये मी इथं ऍड केलेले आहे बदाम, पिस्ता आणि थोडेसे चारोळे ऍड केलेले आहेत. छान वाटतात श्रीखंडामध्ये चारोळे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील ते ड्रायफ्रुट्स घाला. इथे मी एवढेच ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे ऍड करणार आहे वेलची पावडर. तर साधारणतः 1/4 टीस्पून मी इथं वेलची पावडर ऍड केलेली आहे. आणि लास्टला सगळ्यात शेवटी मी ऍड करणार आहे जायफळ. जायफळमुळे ना श्रीखंडाचा वास आणि टेस्ट खूपच सुंदर येते. सो जायफळ घालायला विसरू नका. आणि हे बघा मस्त आता आहे ना हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. खरं तर जो बाहेरून आपण श्रीखंड आणतो ना त्यात थोडासा फूड कलर असतो. आपण घरी बनवणार आहोत म्हणून फूड कलर ऍड करणार नाही. नॅचरलीच केशरच्याच कलर आपण घेणार आहोत. आणि हे बघा जसं जसं मिक्स करत जाऊ ना त्याचा छान एक त्याला एक येलोइश शेड येईल. खूप जास्त जसं बाहेर मार्केटमध्ये मिळतो ना डार्क येलो तसा नाही, पण हलकासा येलो शेड मिळणार आहे. आणि बघा वरून आपला हा जो श्रीखंड आहे रेडी झालेला आहे. वरून मी ड्रायफ्रुट्स ऍड केले आणि हलकंसं केशरचं दूधही टाकलेलं आहे. छान गार्निशिंग झालेलं आहे. जेवढं छान गार्निशिंग असेल तेवढं ते नजरेला सुखकारक वाटतं आणि पदार्थ खायलाही मग छान वाटतं. सो श्रीखंड रेडी झालेला आहे. या गुढीपाडव्याला तुम्ही असा हा श्रीखंड घरच्या घरी नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि अशाच आहे ना नवनवीन रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.